आता बघा पुढच्या वित्तीय सुधारणा आणि बँकिंग सुधारणा बघणार फायनान्शियल अँड बँकिंग रिफॉर्म्स. आता हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. फायनान्शियल रिफॉर्म आणि बँकिंग रिफॉर्म मध्ये काय येणार आहे तर बँकिंग रिफॉर्म मध्ये बँकाचे रिफॉर्म येतील आणि फायनान्शियल रिफॉर्म मध्ये ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्याचे रिफॉर्म येतील. आता ह्याच्या समित्या पण बऱ्याच आहेत. प्रत्येक समित्यामध्ये प्रत्येकाचं काय काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. आता त्याच्यामध्ये बघा वरच्या साईडला थोडं जर बघितलं आपण तर 1991च्या आधी कसं होतं तर जागतिक बाजारपेठा जोडल्या गेल्या पाहिजेत या उद्देशाने पुढे एलपीजी आणला आपण. त्यामुळे वित्तीय बाजार देखील एकमेकाला जोडले गेले. जर अमेरिकेतल्या बँका बुडल्या तर त्याचा इम्पॅक्ट ग्रीस इंग्लंड फ्रान्स पासून ते आफ्रिकेपासून ते भारतापर्यंत होणार होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकमेकाला जोडलेल्या आहेत आणि आधी भारताचा बाजारपेठ आहे त्यांच्याशी जोडलेला नव्हता. आपला विनिमय दर वगैरे त्यांच्याशी तसा रिलेटेड नव्हता किंवा आपण रुपया पण परिवर्तनीय नव्हता त्याच्या आधी. त्यामुळे त्याचा एवढा इम्पॅक्ट पडत नव्हता. मात्र 1991 नंतर जगाशी ते जोडलं गेलं आणि सुकुमाई चक्रवर्ती त्यानंतर वाघुल समिती यांनी 1985 पासून ज्या शिफारसी केल्या होत्या त्या थोड्या थोड्या टप्प्यात राबवल्या जात होत्या पण मोठ्या प्रमाणात नव्हत्या. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन रिफॉर्म आणि सेकंड जनरेशन रिफॉर्म म्हणजे काय ह्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. 2001च्या आधीच्या ज्या समिती आहेत त्यांना फर्स्ट जनरेशन रिफॉर्म असं म्हटलं जातं. जिथं त्या समितीचा बॉक्स लिहिला ना तिथं लिहून घ्या तुम्ही. 2001च्या आधीच्या ज्या समिती आहेत 2001च्या आधीचे जे रिफॉर्म आहेत त्याला फर्स्ट जनरेशन रिफॉर्म असं म्हटलं जातं. आयोगानं हा प्रश्न विचारला आहे. तर चक्रवर्ती समिती जी होती त्यानं काय सांगितलं होतं M3 सांगितलं. M3 हा इंडिकेटर असला पाहिजे. बरोबर आहे. सुकुमाई चक्रवर्ती आपण मागे बघितलाय M3 इंडिकेटर असला पाहिजे. M3 लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ना M1च्या ऐवजी M3 इंडिकेटर असला पाहिजे महागाई नियंत्रणासाठी. कीवर्ड फक्त लिहून घ्यायचे. हा शब्द जर बघितला ना तर तुमचे रिव्हिजन झाले पाहिजे. रिव्हिजन मध्ये जर तुम्ही M3 लिहिला तर काय लक्षात येईल तुमच्या की M1च्या ऐवजी आता महागाई नियंत्रणासाठी M3 हा इंडिकेटर वापरला पाहिजे. नंतर नरसिंह वन आणि गोईपोरिया ह्याच दोन्ही समित्या होत्या त्या कधीच्या आहेत 1991च्या. आता गोईपोरियासाठी एकच फक्त लिहून घ्या बँक एम्बर्समेंट. ग्राहक सुविधांसाठी म्हणजे बँक लोकपाल कसं असते ना त्या पद्धतीने. एम्बुसडमन म्हणजे लोकपाल. आता तो शब्द आहे तो तिकडचा फ्रेंच भाषेतला आहे. गोईपरी या समितीने सांगितलं होतं. नरसिंह मोहनचं डीग शिफारशी केल्या होत्या त्यांनी. आता नरसिंह मोहन तिथं बाजूला जागा आहे बघा नरसिंह मोहनची शिफारशी लिहिल्यानंतर. आता तुम्ही तुमच्या भाषेत लिहायच्या त्या शिफारशी. आता नरसिंह मोहनच्या शिफारशी आधी सगळ्यात आधी काय महत्वाचं तर 1991 ला ती नेमण्यात आली होती आणि अहवाल 1991 लाच दिला. दोन्ही प्रश्न बरेच वेळा विचारले नेमले कधी अहवाल कधी दिला. 91 ला नेमले तिथं डबल डॅश करून असं बाण काढायचं. मी तुम्हाला कालच म्हणजे बऱ्याच वेळा सांगितलं की असं केलं तर काय तर शिफारसी किंवा त्याच्यामध्ये काय बदल त्यासाठी हा चिन्ह कायम ठेवा. 1991 ला नेमली 1991 लाच अहवाल दिला होता नरसिंह मोहन समिती. आता ह्याने काय काय सांगितलंय आणि कमिटी काय तर ती CFS समिती कमिटी ऑन फायनान्शियल सिस्टीम. आता नाव जरी त्याचं CFS असलं तरी ह्याच्या शिफारशी सगळ्या बँकेच्या उलट आहे. पुढची बँके समिती त्याची शिफारशी बऱ्यापैकी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनवर आहे. ते उलट आहे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा त्यामध्ये गोळ होतो. कमिटी ऑन फायनान्शियल सिस्टीम CFS जे ती बँकिंगच्या सुधारणा सांगते. त्याने काय सांगितलं की राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बँकिंग व्यवस्था कमकुवत झालेली आहे आणि पुढच्या टप्प्यात ज्या बँकाच्या सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये नरसिंह वनचा वाटा मोठा होता. तर त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त बघायच्या त्या लक्षात किंवा फॅक्च्युअल गोष्टी नाहीत त्या फक्त लॉजिकसाठी महत्वाच्या आहेत. पहिलं काय सांगितलं बँक क्षेत्राचे उदारीकरण केलं पाहिजे. 91चा काळ आहे त्यामुळे लिबरलायझेशनसाठी ही समिती पूरकच असणार आहे. त्यांनी काय सांगितलं पहिले उदारीकरण केलं पाहिजे हे लक्षात ठेवायची गरज नाही. तर त्यांनी बँकिंग रचना ही 3 ते 4 स्तर असले पाहिजे म्हणजे 4 टियर बँक सिस्टीम. ह्याच्याशी परिस्थितीमध्ये काय लिहिणार तुम्ही कीवर्ड मध्ये लिहायचं असेल तर तिथं बाजूला आता 4 टियर बँक म्हणजे काय तर वरच्या स्तरावर आंतरराष्ट्रीय बँका त्याच्यानंतर काही राष्ट्रीय बँका
परत रिजनल रुरल बँकासारख्या प्रादेशिक बँका आणि चौथ्या स्तरावर ग्रामीण बँका, अशा 4 स्तरीय बँकिंग व्यवस्था असली पाहिजे. त्यानंतर बँकाच्या शाखा विस्तारासाठी परवाना पद्धत बंद करण्यात आली पाहिजे. म्हणजे शाखेसाठी वेगळा परवाना नको, शाखा परवाना नको, डायरेक्ट ते बँकांना अधिकार असले पाहिजे. शाखा स्थापन करायला सुद्धा आधी परवाना घ्यावा लागायचा, तर शाखेसाठी परवाना नको असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर परकीय बँकांना देशात मुक्त प्रवेश दिला पाहिजे आणि देशी बँक दिली पाहिजे. म्हणजे काय, परकीय बँका. तिसरी शिफारस काय लिहिणार तुम्ही एका ह्याच्यात, परकीय बँका. ड्यूएच बँक सारख्या ज्या बँका आहेत, ING वाईज आहे, त्या बँकांना भारतात प्रवेश द्या आणि त्यांना देशी बँकेप्रमाणे वागणूक द्या. त्यानंतर बँकाचं स्वातंत्र्यासाठी त्यानंतर 5व्या शिफारसीमध्ये बघा, म्हणजे 2 शिफारसीमध्ये एकाच काय सांगते, तर नियमन करण्याचं काम आहे ना, ते कुणाकडे द्यायला पाहिजे, फक्त RBI कडे, आणि प्रशासनामध्ये शासन असलं पाहिजे. तर इथे तुम्ही 2 गोष्टी एकत्र लिहू शकताय. प्रशासन कोणाकडे पाहिजे, शासनाकडे, आणि नियमन कोणाकडे पाहिजे, RBI कडे. तर कीवर्ड मध्ये लिहू शकताय, प्रशासन कोणाकडे पाहिजे, शासनाकडे, म्हणजे प्रशासकीय मंडळामध्ये किंवा जे नियुक्ती केली. आता तर त्यासाठी आपण बँक्स बोर्ड ब्युरो आलो होतो, त्याच्यानंतर आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन साठी एकच बोर्ड स्थापन केलेलं आहे, पण त्यावेळेचे शिफारसी आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यानंतर अग्रक्रमची पुनर्व्याख्या, प्रायमरी सेक्टर लेंडिंग, PSL, त्याला आपण इंग्लिशमध्ये PSL म्हणतो, मराठीत अग्रक्रम म्हणतो. मॅक्झिमम 10% कर्ज द्या. आता सध्या आपण 40% म्हणतोय ना, तर त्यांनी सांगितलं फक्त 10%च द्या, कारण अग्रक्रमला कर्ज देणं ते रिस्की असतं, ते तर असणारच आहे, कारण तो वंचित घटक आहे, ते परत कर्ज येतील कारण ह्याची गॅरंटी कमी आहे, असं इथे थेरोटिकली आहे. मात्र पळून जाणारे जास्त श्रीमंत लोक किंवा मोठेच कंपनी आहेत. मात्र अग्रक्रमला सुद्धा 40%च्या ऐवजी 10% द्या असं त्यांनी सांगितलं. अग्रक्रमला किती द्या, 10%. तर ह्या महत्वाच्या शिफारसी आहेत, या सगळ्या पाठ करायच्या. किती झाल्या तुम्ही जर कीवर्ड मध्ये लिहिले तर 6च होते फक्त, बाकी तर तुम्ही लॉजिक न लक्षात ठेवू शकता. 10% तर स्वीकारेल नाही आणि स्वीकारणार पण नाही. हा, नरसिंहमचं आणि स्वामीनाथन दोन्ही पण जास्त फोकस मध्ये असतील, त्यांच्यावरचे प्रश्न येण्याची शक्यता आहे. नरसिंह आणि स्वामीनाथन या दोघांचा निधन झाल्यामुळे. आता हे खरं तरी दोघ जण पण आहेत ते भारतरत्नाच्या लेवलचे. आपल्याकडे अशा लोकांना भारतरत्न दिले जाते जे परत गुटख्याचे, त्या काय जंगली रमीची ऍडव्हर्टाईज करतात, त्या लोकांना सुद्धा भारतरत्न दिलं नाही. त्यानंतर आता मल्होत्रा समिती जी होती ना, ती इरडासाठी होती, इरडा. त्याखाली इरडा लिहा, इरडा म्हणजेच काय, इन्शुरन्स साठी. आता नरसिंह 1 माहिती, नरसिंह 2 तेवढेच महत्वाचे. 1997 ला स्थापना आहे आणि अहवाल कधी दिला त्यांनी, 98 ला. आता या समितीचं नाव काय होतं, कमिटी ऑन बँकिंग सिस्टीम, CBS. CFS नंतर काय, CBS. आधी फायनान्शियल नंतर बँकिंग. इरडा म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. सिस्टीम आहे, सेक्टर नाही, फायनान्शियल सिस्टीम आहे, CFS फायनान्शियल सिस्टीम. आता त्यानंतर आपण कमिटी ऑन बँकिंग, बँकिंग सेक्टरचे जे होते बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स, इथं सिस्टीम आहे आणि इथं सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे आणि फायनान्शियल सिस्टीम असते.
बँकिंगला सेक्टर म्हणतो ना, बँकिंग सेक्टर, कॉर्पोरेट सेक्टर, तो एक भाग आहे. आणि बँकिंगची पूर्ण व्यवस्था आहे, वित्तीय व्यवस्था. नरसिंहम टू समिती आणि खान समिती या दोन समिती आल्या होत्या. नरसिंहम टू समिती जी होती, त्यानं काय काय शिफारसी केल्या. आता ह्या सगळ्या शिफारसी आहेत त्या बँकेच्या जास्त करून SLR CRR वर अवलंबून असणार आहेत. त्यात आपण असंच कीवर्ड मध्ये वेगवेगळे काढूया. तर नरसिंहम टू मध्ये काय सांगितलंय बघा, पहिली शिफारस कॅपिटल ऍडेक्वेसी प्राप्त करण्यावर भर देण्यात यावा. म्हणजेच काय, CRAR हे कोणासाठी असणार आहे, बँकासाठीच असणार आहे. CRAR वर भर देण्यात यावा. त्याच्यानंतर त्यांनी NPA चं वर्गीकरण केलंय. NPA चं वर्गीकरण 18 महिने असेल, 18 मंथ प्लस असेल तर काय त्याला आपण म्हणतो डाऊटफुल. त्यानंतर 12 महिने गेले तर काय म्हणतो त्याला आपण, ह्याच्यामध्ये काय म्हणायला पाहिजे, असं सॉरी म्हणतो नाही म्हणायला पाहिजे. त्यानंतर 12 महिन्याने लॉस ऑफ असेट. सध्या आपण जोपर्यंत रिझर्व्ह बँकेचा जो किंवा एखादा CA घोषित करत नाही, ऑडिटर घोषित करत नाही, तोपर्यंत लॉस ऑफ असेट असं समजत नाही. असा प्रश्न येऊ शकतो की जी बँकिंग कमिटी होती त्यांनी कशा पद्धतीने लॉस ऑफ असेटची डेफिनेशन केली होती. तर 18 महिन्यापर्यंत डाऊटफुल, त्याच्यानंतर 12 महिन्यानंतर लॉस ऑफ असेट. 18 महिन्यानंतरच्या पुढच्या 12 महिन्यानंतर लॉस ऑफ असेट. त्यानंतर 12 महिने त्यांनी परत काय सांगितलं, तर NPA किती असला पाहिजे, NPA टार्गेट. ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न आला होता. आपल्याला वाटतं एवढा डिटेलमध्ये प्रश्न येणार नाही, तर आला होता. 2000 पर्यंत 5 आणि 2002 पर्यंत 3% पर्यंत कमी करावा. 2002 पर्यंत 3% कमी करा. चौथी शिफारस काय, NBFC चं रूपांतर बँकेत करावं. नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे, त्याचं रूपांतर बँकामध्ये करावं. आता ज्या समजा मुथूट फायनान्स आहे, रेलिगियर आहे, रिलायन्स फायनान्स आहे, महिंद्रा फायनान्स आहे, बरोबर आहे का, त्यांचं रूपांतर मनप्पुरम गोल्ड लोन साठी देणारी संस्था आहे, ती पण काय फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे पण बँक नाही, त्याचं रूपांतर करण्यात यावं. आता बंधनला बँकेचा दर्जा दिलेला आहे, स्मॉल फायनान्स बँक होती. एकच मिनिट. त्यानंतर नवीन खासगी बँकांना परवाना देण्यात यावा. आधी काय सांगितलं होतं, परकीय बँकांनी परवाना द्यावा. इथं नवीन खासगी बँक प्लस परकीयांना परवाना द्यावा. सहावी शिफारस काय, तर व्याज अनुदान, इंटरेस्ट सबवेन्शन नको, व्याज अनुदान नको. आता ह्या सगळ्यावरनं तुमचं जनरल परसेप्शन काय डेव्हलप होतोय, तर ह्या ज्या बँका आहेत ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या सगळ्या बँकाच्या बाजूने आहेत. कारण ह्या समित्या ज्या होत्या त्या लोकांच्या सामाजिक कल्याणासाठी नव्हत्या, तर बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर, सॉरी फायनान्शियल सिस्टीम आणि बँकिंग सेक्टर ह्यांना मजबूत करणाऱ्या होत्या. मग ह्यांच्या शिफारसी कशा असतील, अग्रक्रम कर्ज नको, व्याज अनुदान नको,
परत जो सीआरआर एसएलआर आहे तो कमी असला पाहिजे, म्हणजे बँका फायद्यात आल्या पाहिजे, एनपीए कमी पाहिजे, सीआरआर सुधारला पाहिजे. सीआरआर चांगला असतो ना, कॅपिटल रिस्क पेक्षा जास्त असणं कधी पण चांगलं असतं. तर सीआरआर जास्त असला पाहिजे, जास्त लक्षात ठेवा. एनपीए कमी असला पाहिजे. आता या जर 6-7 कीवर्ड जर लक्षात ठेवल्या तर या समित्या तुमच्या तिथंच क्लिअर होऊन जात आहेत. आता जी खान समिती आहे ना, खान समिती त्याच्या पुढे डॅश करून लिहा युनिव्हर्सल बँक. युनिव्हर्सल बँक. युनिव्हर्सल बँक म्हणजे अशी बँक की एका छताखाली सगळ्या सुविधा देते, मॉल सारखं. तिथं तुम्हाला म्हणजे कपड्यापासून चपलीपर्यंत सगळ्याच गोष्टी एका मॉलमध्ये मिळतात. तसंच याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट असेल, स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणूक असेल, म्युच्युअल फंड असेल, सेव्हिंग असेल, सगळ्या गोष्टी मिळतील. तर त्याला खान समितीला युनिव्हर्सल बँक, युनिव्हर्सल बँक ती शिफारस त्यांनी केली होती. श्रीकृष्ण आयोग ना फायनान्शियल सेक्टर लेजिस्लेटिव्ह रिफॉर्मसाठी शिफारसी केल्या होत्या, मात्र त्यातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मागे पडलेल्या आहेत आता, त्यामुळे ते लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. डीआयसीजीसी सुद्धा रद्द केली जाणार होती, पण लोकांच्या विरोधामुळे ते सुद्धा आता मागे घेतलेलं आहे. डीआयसीजीसी सुद्धा रद्द केली जाणार होती. सध्या फक्त लक्षात ठेवा सीबी मध्ये फॉरवर्ड मार्केट कमिशनचं विलीन केलेलं आहे, एवढंच फक्त लक्षात असलं. फॉरवर्ड मार्केट कमिशन हे सीबी मध्ये विलीन केलेलं आहे. बाकी तर यात काही महत्वाचं नाही. पुढे नचिकेत मोर समिती 2013ची. आता ही जी होती ना ती गरीब लोकांना बँकेच्या जाळ्यात आणले पाहिजे, त्यासाठी नचिकेत मोर होती. नचिकेत मोर समिती कधीचे? 2013चे. गरीब लोकांचं वित्तीय समावेशन करायचं, त्यांना बँकेच्या जाळ्यात आणायचं, त्यासाठी 2013ला नचिकेत मोर समिती स्थापन करण्यात आली होती. कमिटी ऑन कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर स्मॉल बिझनेस अँड लो इन्कम हाऊस होल्ड, म्हणजे छोटे व्यावसायिक आहेत किंवा कमी उत्पन्न असणारे लोक आहेत, तिचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. गरिबांना वित्तीय समावेशन करण्यासाठीचे. त्याच्या अर्थानुसार काय तर स्मॉल बिझनेसेस अँड लो इन्कम हाऊस होल्ड. 2014 मध्ये त्यांनी अहवाल दिला आणि आरबीआयने नेमलेली समिती होती. अहवाल कधी दिला? 2014. समिती कोणाची? आरबीआयची. आता या समितीच्या शिफारसीच्या अनुकूल असणारा आपण एक नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी स्कीम आणली होती. 1 जानेवारी 2014 यांनी अहवाल दिला आणि ती स्कीम लगेच आपण ऑगस्ट मध्ये घोषणा केली आणि आणली पण 28 ऑगस्टला. कुठली स्कीम आणली होती? जनधन योजना. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं या समितीने की प्रत्येक प्रौढ भारतीय 1 जानेवारी 2016 अखेर खातेदार झाला पाहिजे. नचिकेत मोर काय म्हणतोय तर 1 जानेवारी 2016 आधी प्रत्येक प्रौढ भारतीय बँकेचा खातेदार झाला पाहिजे. त्यासाठी ते आधार लिंक करा आणि आधारमध्ये युनिव्हर्सल बँक अकाउंट असं द्या त्याला, जो आधारला लिंक असेल. युनिव्हर्सल इलेक्ट्रॉनिक बँक अकाउंट द्या जो आधारला लिंक असेल, किंवा आधार कार्डलाच त्याच्या नंबरलाच बँकेचा अकाउंट सुद्धा बनवता येईल. आधार क्रमांक देतानाच त्याचं खातं उघडलं जाईल. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम सारखी योजना बंद करून डायरेक्ट डीबीटी सुरू करा. इंटरेस्ट सबवेन्शन योजनेमध्ये काय असतं तर अनुदान आहे, तो अनुदान बँकेला दिले जातं, त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट डीबीटी द्या. इंटरेस्ट सबवेन्शन बंद करा आणि डीबीटी सुरू करा. आता हे सगळ्यात महत्वाची शिफारस कोणती आहे तर ते आपण 1 जानेवारी 2016 आधी तो खातेदार झाला पाहिजे. दुसरं काय सांगितलं त्याने? एसएलआर रद्दच करा. ही सगळ्यात मोठी क्रांतिकारी शिफारस होती. तसं रद्द करणं शक्य नाही, काय परत बँका बुडल्या तर. इथं आपल्याला दोन्ही बॅलन्स ठेवायचा आहे, लोकांना पैसे पण कर्जाने द्यायचे, दुसऱ्या बाजूनं बँका पण वाचवायचे. त्यामुळे ह्यानं काय म्हणलं होतं? एसएलआर रद्दच करा आणि सीआरआर कमी करा. आता ही जी शिफारस होती ती कोणाच्या बाजूने? ह्याला बँका वाचवायचा नाही. मोरला काय करायचंय? नचिकेत मोरला
लोकांच्या सामाजिक समावेशनासाठी काम करायचं. म्हणजे शिफारशी कोणाच्या बाजूने असतील? लोकांच्या सामाजिक विकासाच्या बाजूने असतील. तर आता अग्रक्रमसाठी काय म्हणतोय? 40 वरून 50% करा. हा काय म्हणतो अग्रक्रमच्या बाबतीत? 40 वरून 50% करा. नरसिंह तर 10% म्हणला होता. एसीला सरकारी रोख्यात किंवा मग गोल्ड मध्ये वगैरे ठेवता येतं, सोन्याच्या स्वरूपात. त्यानंतर अजून महत्वाची काय तर पेमेंट बँक स्थापन करा. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची शिफारस काय तर प्रत्येक जिल्ह्याचा विमा जीडीपी प्रमाण 30-100 पर्यंत आला पाहिजे. आता हे शक्य नाही, पण तरी त्यांनी काय शिफारसी केल्या होत्या. 2016 पर्यंत जर प्रत्येक प्रौढ वित्त जाळ्यात आला तर काय होईल? त्याला कर्ज वगैरे मिळवणं सोपं होईल, त्याच्या भांडवलात वृद्धी करता येईल आणि त्याला त्याचा फायदा सामाजिक विकासासाठी होईल. त्यानंतर विमल जालन समिती मागे आपण खर्च व्यवस्थापनासाठी बघितले 2014 ही 2013 विमल जालन समिती कशासाठी होती? तर बँकेसाठी होती. नवीन बँक स्थापन करण्यासाठी कुणाकुणाला लायसन द्यायचं बरेच जणांचे अर्ज आले होते आणि त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी विमल जालन सल्लागार समिती स्थापन केली होती 2013. खासगी बँक परवाना यांनी 2 बँका सांगितल्या, आयडीएफसी आणि बंधन. कुठल्या बँका सांगितल्या त्यांनी? आयडीएफसी आणि बंधन बँकेना परवाना द्या. या 2 बँकांना त्यांनी परवाना द्यायला सांगितलं. हा काय हा हा बरोबर आहे, हजरच असते ऑर्थोपेडिकची. होय. हा मग जास्त लागलं असेल तर मग ऑर्थोपेडिक चांगलं आहे. कसं झालंय, हाडाचा प्रॉब्लेम आहे का? हा नाहीतर मी ऑनलाईन पाठवतो परत. हा चालेल. हो. बंधन आणि आयडीएफसी हे 2 बँका लक्षात ठेवा, बाकी काय ह्याच्यामध्ये महत्वाचं नाहीये. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, इतर ज्या बँका आहेत त्यांना डिफरन्शियल बँक लायसन्स त्यानंतर देणं सुरू झालं आणि जे स्मॉल फायनान्स आणि पेमेंट बँका स्थापन झाल्या. म्हणजे हे कसं असतं, समजा एखादा विधानसभेचं तिकीट मागायला जात असेल तर त्याला जेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत असं द्यायचं. म्हणजे जे छोटे आहेत, आता समजा महिंद्रा असेल किंवा मग पेटीएम असेल, त्यांनी बँकेचा परवान्यासाठी अर्ज केला असेल तर त्यांना मग पेमेंट बँक, काही जणांना स्मॉल फायनान्स बँक असे परवाने द्यायचे. म्हणजे पूर्ण बँकेचा परवाना द्यायचा नाही. तर डिफरन्शियल बँक लायसन्स नुसार काय तर स्मॉल फायनान्स आणि पेमेंट बँकेचा परवाना दिला. विभेदात्मक परवाना, बरोबर आहे, डिफरन्शिएटेड बँक लायसन्स, विभेदात्मक परवाना. इंग्लिश मध्ये जास्त लक्ष ठेवलेलं सोपं जाईल, कारण ते विभेदात्मकच्या ऐवजी दुसरा कुठला तर शब्द वापरला तर मग आवड होईल. किंवा मग बऱ्याच वेळा आहे ना, पेपर काढणारे जे असतात ते इंग्लिश मधनं काढतात आणि ट्रान्सलेटर करणारे एकतर ट्रान्सलेटर करणारे असतात, नाही तर मग गुगल ट्रान्सलेट असतात. मग ते गुगलने वेगळाच अर्थ लावला तर मग अवघड होऊन जातं. त्यामुळं गेल्या वेळेस तुम्ही सायन्स टेकचा पेपर बघा, राज्यसेवेच्या मेन्सचा, मराठीत काहीच कळत नाही. ते पूर्ण गुगल ट्रान्सलेट असं वाटतंय प्रथम दर्शन. हा गुगल ट्रान्सलेट केला होता जीएस पूर्ण. हा हा डिअर म्हणे
हा इंग्लिश लिहिले पाहिजे मराठीत लिहिण्यात काय अर्थ नाही टेक्निकल. आता त्यानंतरची नायक समिती होती. आता हे सगळं तुम्ही एका एका वर्ड मध्ये करून घ्या, म्हणजे तुम्हाला परत रिव्हिजनला सोपं जाईल. हे सगळ्या समित्या बघितल्या ना तर सगळ्या अशा अंगावर आल्यासारखं वाटतात. अवघड आहे लक्षात ठेवणं. तुम्ही जर वर्ड मध्ये करून घेतला, आता नायक म्हणले तर तुम्हाला काय लक्षात येणार आहे, किंवा मग आता नायक व्हायचे आपल्याला, म्हणजे मी तुम्हाला आता एक एक्सप्लेन करायचं. ज्याला म्हणलं तर लक्षात येते, बँकांना आयडीएफसी आणि बंधनला परवाना दिला, डिफरन्शियल बँक, स्मॉल फायनान्स आणि पेमेंट बँक, इथपर्यंत जा. नचिकेत मोर म्हणजे काय, तर गरिबांना वित्त व्यवस्थेत आणण्यासाठी. मग समजा तुम्ही शिफारशी जरी विसरल्या तरी तुम्हाला काय होईल, की किमान तुमच्या लॉजिकनुसार तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, एलिमिनेट करू शकता. आता तिथं मोर कधी म्हणणार नाही की 40% कमी करा. नचिकेत मोर काय करणार, जास्तच करा म्हणणार. दुसऱ्या बाजूला नरसिंह समिती आहे, ते काय म्हणणार, अग्रक्रम क्षेत्राचा जो वाटा आहे तो कमी करा. आता 1 आणि 2 मध्ये बराच गोळ होत असेल तुमचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही सारखं सारखं वाचून नरसिंह 1 आणि 2 ची शिफारशी डिफरन्शिएट करा. फिक्स एक प्रश्न असतोच, एक किंवा दोन दोन प्रश्न विचारले माग फिक्स असणार आहे, नरसिंह समितीवर प्रश्न असतोच. आता त्यानंतर नायक समिती. नायक समिती पण पीजे नायक समिती 2014 ची. आता पीजे नायक समिती कशासाठी होती, तर रिव्ह्यू गव्हर्नन्स ऑफ बोर्ड्स ऑफ बँक इन इंडिया, म्हणजे जे प्रशासन चालतं भारतीय बँक मंडळाचं, त्याचा आढावा घेण्यासाठी. त्याचं नाव काय, भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समिती, कमिटी टू रिव्ह्यू गव्हर्नन्स ऑफ बोर्ड्स ऑफ बँक इन इंडिया. आता पीजे नायक जे होते ते ऍक्सिस बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. नायक समितीने 2014 मध्ये अहवाल दिलाय. कुणाला दिला असणार आहे अहवाल, आरबीआयलाच. मॉनिटरीसाठी ज्या समिती आहेत त्या बऱ्यापैकी अहवाल कुणाला देतील, आरबीआयला देतील, बँकेसंदर्भातले जे असतील. कारण बँकेचं जे पूर्ण नियमन करतं ते आरबीआय करतं. आणि फायनान्शियल फिजिकल सिस्टीम संदर्भात असतील, राजकोषीय संदर्भात असतील, तर ते गव्हर्नमेंटला ध्यान देईल. ते आपलं कॉमन सेन्स नुसार आपण जाऊ शकतोय. तर नायक समितीने काय सांगितलं होतं, तर गव्हर्नमेंट बँका ज्या आहेत त्यातला वाटा 50% खाली आणा. त्यासाठी मग त्यांनी एक कंपनी स्थापन करा, बीआयसी स्थापन करा असं सांगितलं होतं. आता काय असेल ही बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी, बीआयसी म्हणजे काय, तर बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी. LIC, IDBI, SBI ह्यातला जर वाटा विकला तर तो वाटा बीआयसी मध्ये टाकायचा आणि बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापन करायची. बीआयसी चे व्यवस्थापन व्यावसायिक व्यवस्थापन करण्यात यावे, कारण सरकारची जो लालफितीचा कारभार आहे तो त्यामध्ये येणार नाही. त्यानंतर अजून त्यांनी सांगितलं होतं की आरबीआयच नियंत्रण असलं पाहिजे. आता ही सेम शिफारस कोणी केलेली आहे, नियमन कोणाकडे असलं पाहिजे, नायक काय म्हणतोय की नियमन फक्त आरबीआय. ही सेम कोणी सांगितली होती, नरसिंह, बरोबर आहे का. नरसिंहची सेम शिफारस आहे. नरसिंहनं पण थोडं कम्पेअर करून बघायचं, मग तिकडचं पण लक्षात राहील. नरसिंहनं हेच सांगितलं होतं ना की नियमन आरबीआय आणि प्रशासन गव्हर्नमेंट. तर जी बीआयसी स्थापन करा ती कंपनी कायद्या अंतर्गत करा आणि ती प्रायव्हेट कंपनी सारखी असली पाहिजे. जसं आता सारथीची स्थापना कशी झाली, कंपनी कायदा म्हणून झालेली, त्यामुळे त्यांना जास्त फ्री हँड मिळतो. गव्हर्नमेंटचा जर विभाग असेल तर त्याला बरेचसे बंधन येतात. महामंडळ किंवा कंपनी कायद्याअंतर्गत जर कंपनी स्थापन केली तर त्याला जास्त फ्री हँड असतं, प्रशासनाला स्वतःच्या लेवलवर निर्णय घेता येतात. आता जर ते सरकारचा विभाग असेल तर प्रत्येक गोष्टीला मंत्रालयापर्यंत जावं लागतं आणि मंत्रालयाची मंजुरी लागते, खर्च त्याचं परत असेल तर. ज्या स्वायत्त संस्था आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत त्या कंपनी ऍक्ट अंतर्गत स्थापन करता येतात गव्हर्नमेंटला सुद्धा. तर ही बीआयसी जी स्थापन केली जाईल ते कंपनी ऍक्ट 2013 त्याच्या अंतर्गत स्थापन केली पाहिजे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं बँकेची परवानगी न घेता म्युच्युअल फंड, पेन्शन फंड ह्याच्यामध्ये 20% वाटा खासगी क्षेत्रातील घेण्यास परवानगी देण्यात यावी. आता हे जे पीजे नायक आहेत ते स्वतः ऍक्सिस बँकेचे चेअरमन राहिलेले आहेत. यांची शिफारशी जे असणार आहे ते बँकेच्या बाजूने असतील, त्या बरोबर खासगी करण्याच्या बाजूने असतील, कारण हे स्वतः खासगी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा व्ह्यू तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे ह्यांनी काय सांगितलं की परत की जे म्युच्युअल फंड मध्ये वगैरे किंवा
पेन्शन फंड मध्ये घेताना खासगी क्षेत्रातील 20% वाटा घेण्याची परमिशन असावी. त्यासोबतच बँकेचे जे प्रमोटर असतात त्यामध्ये खासगी बँकांमधील 15% पेक्षा जास्त वाटा एका प्रमोटरला घेता येत नाही, तो मर्यादा 25% पर्यंत करावी. समजा आता ऍक्सिस बँक आहे, ऍक्सिस बँकेचं जर समजा शेअर्स असतील तर 15% पेक्षा जास्त वाटा एका व्यक्तीला घेता येत नाही, तर तो 25% पर्यंत करण्यात यावा. आता ह्याच्यामुळे काय होईल तर काही लोकांचा त्याच्यामध्ये वोटिंग पॉवर वाढेल, त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये लोक वाढतील, बरोबर आहे का. तर हिने काय सांगितलं की खासगीकरणाला जास्त प्रो आहे एवढं लक्षात ठेवा. जरी शिफारसी लक्षात राहिल्या नाहीत तरी थोडंफार खासगीकरणाला प्रो असणारे शिफारसी आहेत. आता त्यानंतर काय वित्तीय सुधारणा झाल्या, त्यामध्ये बेसल निकष आले. बेसल 1 98 ला, बेसल 9 2009 ला, बेसल 2 आणि 13 ते 19 ला बेसल 3 हे आपण आधीच बघितलेलं आहे. त्यानंतर काही बँका स्थापन झाले. 1993 ला 10, 2001 ला 2 आणि 2013 ला 2 अशा नवीन खासगी बँका स्थापन झाल्या. बँक ऑम्बुड्समन योजना 1995 ला आली होती, जे बँकेच्या कस्टमर सर्व्हिस मध्ये सुधारणा करण्यासाठी होती. समिती कोणती? गोई पर्याय समिती, कस्टमर सर्व्हिसेस साठी गोई पर्याय समिती, ही समिती पण लक्षात ठेवा. नंतर क्रिसिल इकरा सारख्या संस्था उभा राहिल्याच्या क्रेडिट रेटिंगचं काम करतायत. आता एक्झिट, एक्झिट का महत्वाची आणि त्या प्रश्नाची तीव्रता काय आपण मागे पण बघितलं. एक्झिट म्हणजे काय, दिवाळखोरीनंतर किंवा जर काय अडचणीत असतील तर त्या उद्योगांना बाहेर पडण्यासाठी वाटा देणे किंवा त्यांना सहज बाहेर पडता आलं पाहिजे. आता ट्विन डिफिशियंट प्रॉब्लेम, ट्विन डिफिशियंट आणि ट्विन बॅलन्स शीट हे दोन्ही वेगळं आहे. ट्विन डेफिशिट म्हणजे काय तर वरच्या साईडला जिथे जागा आहे तिथे ट्विन डेफिशिट म्हणजे काय आणि ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम हे दोन्ही लिहून घ्या. ते उच्चार जवळपास सारखे वाटतात त्यामुळे त्यामध्ये गोळ होऊ शकतात. ट्विन डेफिशिट म्हणजे काय तर राजकोषीय आपण फिजिकल आणि कॅड दोन्ही डेफिशिट म्हणजेच काय इथं राजकोषीय तूट प्लस कॅड हे दोन्ही असणं म्हणजेच काय ट्विन डेफिशिट. आता ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणजे काय ट्विन बॅलन्स शीट कंपन्याचा असतो. तर याच्यामध्ये काय होतं ज्या स्टील इंडस्ट्रीज असतील किंवा मोठ्या डिस्कॉम इंडस्ट्रीज असतील त्या स्वतः तोट्यात आहेत, त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये तोटा आहे आणि त्यांनी कर्ज कोणाकडून घेतलेले जास्त बँकाकडून कर्ज घेतलेले आणि त्यांच्या स्वतःच्या बॅलन्स शीट मध्ये तोटा असल्यामुळं बँकाचे कर्ज ते वेळेवर फेडू शकत नाही. त्यामुळे जे बँक आहेत त्यांच्या पण बॅलन्स शीट मध्ये तूट येते, त्यामुळे त्याला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणतो. डिस्कॉम आणि स्टील इंडस्ट्री असतील, कोळसा उद्योग असतील, त्यांनी बरीच कर्ज घेतली होती, ते सध्या तोट्यात चालू आहेत. त्यांचे बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये तोटा येतोय. त्याचा इफेक्ट कशावर होतोय, त्याचा इम्पॅक्ट होतोय ते बँकेच्या कर्ज वेळेवर फेडू शकत नाही, त्यामुळे बँका सुद्धा तोट्यात जात आहेत, त्यांच्या पण बॅलन्स शीट मध्ये प्रॉब्लेम येतोय. त्याला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणतोय. समजलं. हा एनपीए वगैरे वाढणार आहे नाही, बॅलन्स शीट मध्ये प्रॉब्लेम आहे ना म्हणजे एनपीए पुढे वाढणार आहे. त्यानंतर आता पुढे बघूया एक्झिटचे काय उपाय आहेत. एक्झिट करायची कशी तर किंवा भांडवली प्रश्नाचा आणि दुहेरीत ताळेबंद जे आहेत ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम, त्याचा सामना करण्यासाठी आपण 4 R वापरतोय.
4R मध्ये पहिला आर काय? हा, रिकॉग्निशन. दुसरा आर काय? रिकॉग्निशन म्हणजे काय? तर योग्य मूल्यमापन करायचं. त्यामुळे बँकेचं भांडवल किती आहे ते त्यांना कळेल. CRAR काढायचा त्यांचा स्वतःचा प्रत्येक बँकेने. त्यांना रिकॉग्निशन म्हणजे ओळख कळेल की आपल्या सध्याची स्थिती कशी आहे, भांडवल आणि कर्ज कसं आहे. रिकॉग्निशन म्हणजे ओळख, स्वतःला ओळखायचं, स्वतःची कंडिशन ओळखायची सध्या कशी आहे. दुसरं आर काय? तर रिकॅपिटलायझेशन. समजा त्यांच्याकडे कॅपिटल कमी असेल तर सरकारनं त्यामध्ये पैसे वाटायचे. मग इंद्रधनुष्य सारखे स्कीम आणली किंवा इंद्रधनुष्य सारखं फ्रेमवर्क आणला आपण. रिकॅपिटलायझेशन. नंतर रिझोल्युशन. तर ज्या उद्योगामुळे बँकेची संपत्ती NPA झालेली आहे त्या संपत्ती विकून त्यांचे पुनर्वसन करून NPA कमी केला जातो. समजा बँकेकडे गहाण असलेली काही मालमत्ता आहे आणि NPA वाढलेला आहे, तर ती मालमत्ता बँक विकू शकता आणि त्याच्यानं त्याचा NPA कमी करू शकतो. जसं आता नीरव मोदीचं वगैरे काही संस्था त्यांनी अटॅच केलेले आहेत, काही जमिनी वगैरे अटॅच करून ते विकतंय, त्याच्यामुळे त्याचा NPA काही प्रमाणात तरी कमी करता येतं. त्याला आपण रिझोल्युशन. रिझोल्युशन मध्ये नाही नाही, ते DRT मध्ये होतं. रिझोल्युशन म्हणजे ते सोडवणूक. डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, त्याच्यामध्ये ती केस चालते. आणि ते केस म्हणजे समजा एखादी तुमची संपत्ती आहे, तुम्ही कर्ज घेतलं, तुमची संपत्ती मी अटॅच केली, DRT त्याच्यावर निर्णय घेतात. DRT म्हणलं हे विका, तर DRT स्वतः त्याचा लिलाव बोलवतो. त्याचे लिलाव झाल्यानंतर त्याचे जे पैसे ते बँकांना दिले जातात. रिझोल्युशन म्हणजे NPA त्यानं कमी होऊ शकतो. आणि त्यानंतर रिफॉर्म्स. बँक विकताना आहे ना, एक समिती असते ते म्हणजे विकायचे. DRT सध्या तर DRT मोठ्या ज्या गोष्टी असतील ते DRT विकते. आणि काही काही गोष्टी छोट्या गोष्टी असतील त्याचा लिलाव बँक स्वतः पण करते. तुम्ही जाहीर लिलावची नोटीस वाचली असेल बऱ्याच ठिकाणी पेपरमध्ये आलेली, बँका पण विकतात स्वतः. आणि DRT मोठ्या ज्या जास्त मोठी संपत्ती आहे, जर ती केसमध्ये असेल तर त्याची केस DRT मध्ये चालते, साध्या कोर्टात चालत नाही. डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, तिथनं त्या गोष्टी पुढे विकल्या जातात. आता रिफॉर्म मध्ये काय, तर समजा हा ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम येतोय, तर त्या प्रॉब्लेम येऊच नाही त्यासाठी मग काय रिफॉर्म करायचे, त्याच्यामध्ये बदल करायचे. जसं डिस्कॉम. डिस्कॉम गव्हर्नमेंटनं आता त्याचं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. प्रायव्हेटायझेशन मध्ये तोट्यात एवढं जास्त जात नाही, तोट्यात चाललं की तिथं वैयक्तिक नुकसान होत असतं. त्यामुळे प्रत्येक जण काळजी घेणार, त्याचे जे मालक आहेत. त्यामुळे काही रिफॉर्म्स शेवटचा त्याच्यामध्ये हा प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, म्हणजे पुढच्या काळात अशा गोष्टी होऊ नये त्यामुळे सुधारणा करायच्या. आता इंद्रधनुष्य फ्रेमवर्क जे आहे ते नायक समितीने मोठ्या शिफारसी सांगितल्या होत्या, त्या विचारात घेऊन 14 ऑगस्ट 2015 7 उपाय सुचवले. इंद्रधनुष्यामध्ये 7 आहेत ना, त्यामुळे A to Z चौकट सुद्धा म्हणतात त्याला. इंद्रधनुष्य चौकट. आता त्याच्यामध्ये फक्त आहे ना वाचून घ्यायचं, फक्त A to G मध्ये लक्षात ठेवायचं काय काय. A to G मध्ये A नुसार सुरू होणार. A मध्ये काय? अपॉइंटमेंट, म्हणजे ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्तीची पद्धत सुधारित करण्यात यावी. आता सुरुवातीला BBB ची स्थापना झाली 2016. आता सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटसाठी बोर्ड स्थापन केलेलं आहे. त्याच्यावर बँक बोर्ड ब्युरो BBB. त्याच्यानंतर पुढे जातोय आपण C ला कॅपिटलायझेशन म्हणजे पुनर्भांडवलीकरण. काही बँकांचं कॅपिटल कमी असेल तर त्यांना सरकार स्वतः मदत करतं. काही कोट्यवधी रुपये, हजारो कोटी रुपये सरकारला बँकांना दिलेले आहेत. नंतर चौथा जो आहे C नंतर डी मध्ये डिस्ट्रेसिंग ऑफ PSB, सार्वजनिक क्षेत्रीय बँकावरील ताण कमी करणे. आता ही ताण कमी करण्यासाठी उदय सारखी योजना आणली, डिस्कॉमला मदत करणाऱ्या. ज्या कर्ज आहे ते सरकार स्वतः घेतं. सरकारी डिस्कॉम कंपन्या ज्या आहेत, डिस्कॉम म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपन्या, त्यांच्यावर जे कर्ज आहे, जे व्याज आहे, ते सरकार काही टप्प्यात स्वतःवर घेतं किंवा त्यांना कर्ज फेडण्यासाठी मदत करते. त्यानंतर स्ट्रेंथनिंग रिस्क कंट्रोल मेजर्स अँड NPA डिस्क्लोजर म्हणजे जोखीम नियोजन बळकट करणे. NPA संदर्भात सरकारनं काय सूचना जाहीर केलेल्या आहेत, म्हणजे पायाभूत क्षेत्रांना आणि गाभा क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी बँकांना प्रोत्साहन मिळेल. आणि कशा पद्धतीने NPA नियोजन करायचं त्यासाठी सरकारनं गाईडलाईन्स दिलेले आहेत NPA मॅनेजमेंटसाठी. काय? एम्पॉवरमेंट. एम्पॉवरमेंट मध्ये काय असेल तर बँकांना स्वतःच सशक्तीकरण करायचं, त्यामध्ये बँकांना जास्त अधिकार दिले जातील आणि गव्हर्नमेंट स्वतः हस्तक्षेप त्यामध्ये करणार नाही. जसं प्रायव्हेट बँका स्वतःचे निर्णय घेतात, तसे निर्णय घेण्याचे अधिकार बँकांना त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी दिले जातील. त्याला आपण एम्पॉवरमेंट असं म्हणतो. नंतर फ्रेमवर्क ऑफ अकाउंटेबिलिटी, जबाबदारीची चौकट. बँकेची कामगिरी मोजण्यासाठी स्टेटमेंट ऑफ इंटेंट नावाची पद्धत राबवली जाईल. त्याच्यामध्ये 100 गुणाचे की
KPI असेल, की परफॉर्मन्स इंडिकेटर, त्या इंडिकेटर अंतर्गत म्हणजे कशा पद्धतीने भांडवलाचा वापर केला त्या बँकांनी, त्याच्या बिझनेसमध्ये किती डायव्हर्सिटी आहे, एनपीएचं कसं नियोजन केलंय, फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये कशी भूमिका त्या बँकेने घेतलेली आहे, या सगळ्या गोष्टी त्या KPI की परफॉर्मन्स इंडिकेटरना मोजले जातील. त्याला आपण काय म्हणतो, फ्रेमवर्क ऑफ अकाउंटेबिलिटी. आणि जी मध्ये काय येतं, गव्हर्नन्स रिफॉर्म्स. आता गव्हर्नन्स रिफॉर्म्स मध्ये काय असेल, गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन. तर त्याच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आपल्या इथं ज्ञानसंगम परिषद म्हणजे पुण्याचा जो NIBM आहे ना, NIBM मध्ये भरवण्यात आली होती. तर अशा काही गोष्टी त्यामध्ये केलेल्या आहेत. आता ईज कार्यक्रम काय, तर ईज कार्यक्रमचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ईज मध्ये काय येतं, तर एनहेन्स्ड ऍक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स. आता एनहेन्स ऍक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स कोणासाठी असेल, ग्राहकासाठी असेल. तर ईज 6 सुधारणावर आहे. ग्राहकाबद्दल जास्त म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असायचं, प्रतिसादक्षम म्हणजेच काय, रिस्पॉन्सिव्ह, जबाबदार म्हणजे रिस्पॉन्सिबल. त्यानंतर पतप्रसरण म्हणजे काय, क्रेडिट एक्सपान्शन. सार्वजनिक बँकांनी मित्राप्रमाणे काम करायचं, म्हणजे जे बिझनेसमॅन आहेत त्यांना उद्यमी मित्र म्हणजे त्यांना सपोर्ट करायचा, त्यांना गायडन्स करायचा, तर मित्राप्रमाणे काम करायचा. इकॉनॉमिक इन्क्लुजनला आणि डिजिटायझेशनला गती द्यायची. त्यासोबतच सार्वजनिक बँकांनी स्वतःचा ब्रँड विकसित करायचा. आता SBI ची वगैरे ऍडव्हर्टाईज बऱ्याच ठिकाणी, म्हणजे अमेझॉनच्या सेलला सुद्धा SBI म्हणजे डिस्काउंट वगैरे देतात. तर स्वतःचा ब्रँड तयार करायचा. रिस्पॉन्सिव्ह अँड रिस्पॉन्सिबल PSB हा त्याचा ईजचा नारा आहे. ईज मध्ये काय कळतंय, कस्टमर ओरिएंटेड असलं पाहिजे आणि बिझनेस ओरिएंटेड बँक असले पाहिजे. या 6 सुधारणा त्यांनी सांगितले. सगळ्या लक्षात राहणार नाही तुमच्या, फक्त वाचून घ्या आणि त्याला थोडं म्हणजे मगअप करा, ग्रास्प करा. काय सांगताय ते ईज, तर ग्राहकांना ईज झालं पाहिजे. ईजचा लॉंग फॉर्म विचारला जाईल, एनहेन्स्ड ऍक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स. त्यांच्या सेवा अत्युच्च असल्या पाहिजेत आणि त्याचे ऍक्सेस आहे लोकांचा तो वाढवला पाहिजे. एनहेन्स्ड ऍक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स ईज. आता बँक रिकॅपिटलायझेशन कार्यक्रम आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काय आकडे लक्षात ठेवू नका. ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर अर्थसंकल्पीय मदतीतनं बँकांना कॅपिटल वाढवण्यासाठी मदत दिली जाणार आहे. एवढंच यामध्ये, अजून काय याच्यामध्ये दुसरं काय जास्त नाहीये. आता बँक ऍसेट रिस्ट्रक्चरिंग मध्ये काही कायदेशीर यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये सरफेसी ऍक्ट 2002 आला होता. इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड 2016 आलेला आहे. सरफेसी ऍक्ट आणि बँकरप्सी कोड नुसार जे कर्ज घेऊन पळून गेलेले किंवा जे कर्ज देत नाहीत त्यांच्यावर कडक ऍक्शन घेता येते. फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करता येतो. त्यानंतर फ्लेक्झिबल स्ट्रक्चरिंग स्कीम ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड कोर इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये जे गाभा उद्योग आहेत नावानुसारच आहे. FSC योजना कोणासाठी, जे कोर इंडस्ट्रीला दिलेले कर्ज आहेत ते रिस्ट्रक्चर करून दिले जाते. नंतर SDR योजनेमध्ये स्ट्रॅटेजिक डेट रिस्ट्रक्चरिंग स्कीम, हे सगळ्या ज्या योजना आहेत त्या रिस्ट्रक्चरिंग साठी आहेत. समजा तुमचं जर कर्ज तुम्ही फेडत नसाल, आता काही जणांना अनुभव असेल, तर बँका त्याचे सुलभ हप्ते किंवा रिस्ट्रक्चर करून देते. हप्त्याची रक्कम ती कमी जास्त करतात, त्याला रिस्ट्रक्चरिंग म्हणतात. जेणेकरून ग्राहकाला सुद्धा कर्ज व्यवस्थित फेडता येईल आणि बँकांना सुद्धा त्याचं कर्ज परत मिळेल. त्याला रिस्ट्रक्चरिंग म्हणतो आपण. उदय योजना मी तुम्हाला सांगितले की डिस्कॉमच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणं, विजेची किंमत कमी करणं, व्याजाचा भार हलका करणं. त्यानंतर डिस्कॉमला वित्तीय शिस्त लावणं आणि जे डिस्कॉमचे जे कर्ज आहेत ते राज्य सरकार स्वतःच्या नावानं बॉन्ड देतं आणि ते कर्ज स्वतःकडे घेतं. तर उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना, त्याचं नाव लक्षात ठेवा, उज्ज्वल अशुरन्स डिस्कॉम योजना 2015 मार्च 2015 मध्ये आली होती. बऱ्याच वेळा त्याला प्रश्न विचारलेला आहे. नंतर प्रोजेक्ट सशक्त. आता प्रोजेक्ट सशक्त जे आहे ना, ते 2018 मध्ये सुरू केले होते. सुनील मेहता नावाचे पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ती योजना सुचवली होती. प्रोजेक्ट सशक्त म्हणजे काय, तर जे रिझोल्युशन आहे, रिझोल्युशन म्हणजे निग्रह करताना 90 दिवसाच्या ती केला पाहिजे. 50 ते 500 कोटी रुपयापर्यंत जे कर्ज आहे त्याच्यामध्ये बँकाचे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्यासोबतच इंटर क्रेडिटर अग्रीमेंटर असेल, तो दोघं मिळून म्हणजे वित्तीय संस्था बँकेच्या वतीने ते निग्रह करणार. वित्तीय संस्था म्हणजे काय, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. आपल्या गावाकडे फायनान्स असतं, फायनान्सने गाडी उचलून नेली किंवा असं जे म्हणजे बरीचशी भांडणं फायनान्सवाल्या सोबत होतो गावात. कारण फायनान्स मधनं कर्ज स्वस्तात मिळतं, गाडी बिडी सहजासहजी मिळते आणि फायनान्सवाले ते उचलून म्हणजे घ्यायला मागे पुढे करत नाही. तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं काम पण असतं वसुली करणं. तर बँकासोबत या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन काम करते आणि जे 500 कोटी रुपयाचे वरचे
आहेत त्यासाठी मग ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली जाईल. समजतंय? 500 कोटीच्या आतले जे कर्ज आहेत ते वित्तीय संस्था आणि बँक दोघं मिळून वसूल करेल आणि जे 500 कोटीच्या वरच्या जे कर्ज आहेत ते ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली जाईल आणि ते परत माघारी घेण्यासाठी किंवा कर्ज वसूल करण्यासाठी काम करेल. त्यानंतर पुढे केळकर समिती महत्वाची कशासाठी तर पीपीपीचा आढावा. केळकर समितीने पीपीपीचा आढावा घेतला आणि पीपीपीचं मॉडेल सांगितलं होतं. आता पीपीपीचं मॉडेल आपण मागे बघितलेलं आहे. बूट बॉट बोल्ट मागे बघितलं ना आपण. जिथं टी नाही आहे तिथं ट्रान्सफर नाही आहे. त्याची मालकी त्या खासगी व्यक्तीकडे राहते, बाकी सगळ्यांची मालकी सरकारकडे येते. तर त्यामध्ये अकार्यक्षम आणि असमानरित्या जोखमीचे विभाजन पीपीपी प्रकल्पांना संकटात टाकू शकतात. पीपीपी चा फायदा काय तर जे गव्हर्नमेंटचे फायदे आहेत आणि खासगीचे फायदे आहेत त्या दोघांना एकत्रित आणू शकतो आपण. काही प्रायव्हेटचे फायदे असतात, तोटे असतात, तसंच सरकारीचे फायदे तोटे असतात. त्या दोन्हीच्या फायद्यांना एकत्रित करण्यासाठी पीपीपी मॉडेल आहे. वित्त मंत्रालयाने नॅशनल पीपीपी पॉलिसी विकसित केलेली आहे. भ्रष्टाचार निवारण कायदा 1988 मध्ये ज्याचं कलम बाद करून 2018 मध्ये सुधारणा करण्यासाठी सुद्धा केळकर समितीने सांगितलं होतं. आता हे एवढ्या समिती आहेत त्याच करा. आता जर जास्त केलं तर एकाच वेळेस अजून कन्फ्युजन होईल. मागचं रिवाइज करा, ह्याच्या पुढचं आपण घेऊया. त्यानंतर बँकेला काय असं हे नाही. आता अजून एक 7-8 समिती असतील ते पुढच्या लेक्चरला घेऊया आपण. त्याच्यानंतर डायरेक्ट जागतिकीकरण सुरू होईल. जागतिकीकरणामध्ये IMF वर्ल्ड बँक फास्ट होते, पण WTO मध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. WTO आपण एकदम निवांत घेऊया. WTO वर 3 ते 4 प्रश्न विचारतात. WTO चे कॉन्फरन्स वगैरे काय काय, तर त्या पद्धतीने आपण ते कव्हर करूया.